हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, डोंट जस्ट गिव्ह ए फिश, टीच फिशिंग. म्हणजे काय? एखाद्याला भूक लागलेली असली, तुम्ही त्याला मासा दिलात खायला, म्हणजे खायला अन्न दिलात, त्याचं तेवढे पुरतं पोट भरेल. पण तुम्ही त्याला फिशिंग शिकवलात, अन्न मिळवायची मेथड शिकवली की तो आयुष्यभर त्याचं तो अन्न मिळवू शकतो. ह्याचं म्हणणं काय आहे? कोणी नीडी पर्सन, गरजू लोक आले आणि तुम्हाला ते पैसे मागितले की त्यांना पैसे देऊ नका. पैशाचं काय होणार? लगेच ते खर्च करतील रिकामे. त्यांना त्याच्याऐवजी काय करा? त्यांना ते पैसे तुम्ही कशात तर गुंतवून त्याला त्यातनं पैसे मिळवायचं मेथड शिकवा. अहो, आमचे ओळखीचे एक सर आहेत बरं का, ते असे गरजू लोकांना हात गाड्या, म्हणजे असं भाज्या फळं वगैरे विकतात का नाही, कार्ट म्हणतो, तसले 80-90 गाड्या गरजू लोकांना विकत घेऊन दिलेल्या आहेत. हे बघून मला सुचलं, हे बघा किती चांगला उपक्रम. ती गाडी ते घेऊन दिल्यामुळे ती माणसं रोजचं रोज मेहनत करतात आणि फक्त घेऊन दिलेल्या नाहीये, त्यांचे रोजचे मेहनतीतनं जे गाडीला खर्च आलेला आहे ते पैसे ते इन्स्टॉलमेंटनं सरांना नेऊन देतात. सर म्हणाले, मी घेतो. कशासाठी घेतो? मला असं आणि अनेकांना मदत करता येईल म्हणून. ह्याला म्हणतात डोंट गिव्ह ए फिश, टीच फिशिंग. त्यांनी वेळेला नुसते पैसे द्यायचे ते काय केलं असतं? ते लोकांनी ते पैसे घेतले असते, उडवले असते. पण तेही त्यांना ह्या भाज्या विकण्याच्या, फळं विकायच्या गाड्या घेऊन दिल्यावर ते आयुष्यभराची त्यांची कमाई करू शकतात. आणि हे बघा, पैसा येतो आणि जातो, आणि कोणाकडे कायम पैसा राहील असं नाहीये. पैसा येत असतो, जात असतो. पण माणसाला पैसा मिळवायचा मार्ग माहीत असला की तो कायम पैसा मिळवत राहू शकतो. नाहीतर आपण कित्येक लोकांना बघितलेत, आई वडील त्यांचे खूप श्रीमंत होते, पण हे मुलं काही कामधंदा करत नसल्यामुळे काय झालं, एक ना एक दिवस त्यांना रस्त्यावर यायची वेळ आली. त्यामुळे कोणालाही आपण मदत करताना लक्षात ठेवायचं, डोंट जस्ट गिव्ह ए फिश, टीच फिशिंग. म्हणजे तुम्ही पैसे द्या त्यांना, पण पैसे कॅशमध्ये देऊ नका. त्यांना कुठले तर कोर्सला घाला, काही त्यांना उद्योग करायला शिकवा. हे महत्त्वाचं आहे. आणि हे बघा, पैसा हा गरजेचा असतो. तुम्ही म्हणाल पैशाचं काय एवढं महत्त्व? पैसा गरजेचा आहेच. पैसा नसला की कोण विचारते हो हे जगात? विचारायचं सोडा, तुमचं कुटुंब म्हणा, तुमची मुलं बाळं म्हणा, तुम्ही सांभाळू शकता का? नाही, बिलकुल काही करू शकत नाही. त्यामुळे पैसा हा खूप खूप महत्त्वाचा
आहे. त्यामुळे कित्येक वेळेला काय होते, आपल्याकडे पैसा मागायला लोक येतात आणि परत देतात का, तुमचा अनुभव तुम्हाला असेल. बरेच वेळेला आपण पैसा दिला की तो पैसा बुडाला म्हणून आपण समजावं लागते का, म्हणजे परत ते लोक पैसा आणून तरी देतच नाहीये. रस्त्यावर तुम्ही दिसलात तरी तो रस्ता बदलून जातात का, त्यांना वाटते दिसला तर कधीतरी मागेल की त्यानं दिलेले पैसे. ते ताई कधी चुकूनच गाठ पडली की म्हणतात पुढच्या वेळेला आणून देतो किंवा. त्यामुळे हे आपण खूप महत्त्वाचा विषय आहे आणि काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याला वाटते हो आपल्याकडे पैसा आहे, वेळेला आपण मदत करूया की, आणि लोकांना पण नंतर हक्काचं वाटते. एकदा मी वाचलेलीच एक गोष्ट सांगते. एक माणूस होता, त्याला भिकाऱ्यांबद्दल खूप खूप आस्था होती. अयो काय त्यांना, मला देवाने एवढं दिले म्हणून तो रोज त्या भिकाऱ्याला पैसे द्यायचे. तो काही 100 रुपये देत होता, रोज रोज न चुकत द्यायचा. एक दिवस त्यानं ते पैसे दिले नाही आणि भिकाऱ्याला म्हणाला, नाही आज मी तुला देऊ शकलो नाही का, म्हणजे महत्वाचं काहीतरी अमुक होतं, त्यामुळे अमुक ह्याच्यासाठी मी ते पैसे खर्च केले तुला द्यायला. तसं तो भिकारी म्हणतो, का माझे पैसे त्याच्यासाठी खर्च केले. हे बघा ते पैसे भिकारीचे झाले, म्हणजे टेकन टू ग्रांटेड. तुम्हाला लोक असं हे घेतात, त्याला काय त्याच्याकडे पैसे आहे म्हणून देतो, आणि आज त्यानं त्याला पैसे दिले नाही. रोज हा मदत करायचं, रोज ओके खाऊ देत पिऊ देत म्हणून 100 रुपये द्यायचा. एक दिवस कारणास्तव त्याला द्यायला म्हणून घेतलेले पैसे दुसरे कोणा तरी गरजूला देऊन टाकले. ह्याच्यापेक्षा जास्त गरजू वाटला असेल असं तो म्हणतो, माझे पैसे दिले त्याला. बघा लगेच ते पैसे भिकारी म्हणतो माझे पैसे. म्हणजे पीपल टेक यू ग्रांटेड. असं कोणी ग्रांटेड आपल्याला घेता कामा नये. हे बघा पैसा मिळवणे सोपं आहे, पण त्याच्यापेक्षा कठीण आहे पैसा सांभाळणं आणि तो योग्य रीतीनं वापर करणं. योग्य रीतीनं तुम्ही वापरा, खर्च करा, पण योग्य रीतीनं खर्च करा. म्हणून मी म्हणते, डोंट गिव्ह ए फिश बट टीच हिम फिशिंग. टीच हिम हाऊ टू फिश. का तुम्ही त्याला हाऊ टू फिश शिकवलात की तो आयुष्यभर त्याचं तो मिळवून खाईल. एकदा दिलेले पैशाचं काय होईल, खर्च होतील आणि संपून जातील. आणि एक गोष्ट म्हणजे प्रत्येकानं हे लक्षात ठेवायला पाहिजे, कोणाकडनंही फुकटचं काही घेता कामा नये. घेतला तरी गरजेला तुम्ही घेतलात तरी तर लगेच परतफेड करायला पाहिजे, तर तो माणूस अनेका गरजवंताला देईल. नाही ते काय होते, अनुभवावरनं सांगते मी. बरेच लोकांनी तुम्हाला बुडवल्यावर तुम्ही काय म्हणता, अहो आपण त्यांना अगदी हे मानून पैसे द्यायचे, पण आपले पैसे ते बुडालेलेच असतात, कधी परत येत नाहीयेत, मग कशाला द्यायचे. त्यामुळे आम्ही तरी हल्ली असं करतो बघा, पैशाच्या बाबतीत कोणी विचारलं तरी त्यांना परत दिले नाही तरी चालेल असं वाटलं तरच देतो, नाही ते देत नाही. आता परत दिले नाही तरी आपल्याला कधी वाटते,
सपोज आपला माणूस आहे, तो आपल्यासाठी काम करतो, आपली मोलकरणी असेल, आपला ड्रायव्हर असेल, वेळेला आपल्यासाठी राबत असतात, ओके दिला नाही ते जाऊ देत, हा विचार आपले मनात येतो. म्हणून अशा वेळी आपण असा विचार करायचा, ओके दिला नाही ते नको, जाऊ दे. आणि कधी कधी देणारी लोक पण आहेत, पण कमी आहे त्यांची संख्या, आमच्या अनुभवाप्रमाणे कमी आहे. आमच्या मुलाला एका माणसानं विचारलं, माझ्या आईला अचानक ऍडमिट करावं लागलं, हो अमुक अमुक एका 25,000 द्या. माझ्या मुलाला आईला बरं नाही म्हटल्यावर ह्याला म्हणा, ह्याला लगेच दिले. नंतर मात्र त्याचा पगार झाल्यावर लगेच ते माणसांना परत आणून दिले. माझा मुलगा म्हणाला, आत्तापर्यंत दिलेले पैसे परत दिलेले म्हणजे तुम्हीच आहात पहिल्यांदा. त्यामुळे असं लोकांना फसवायला लागल्यामुळे लोकांनी एखाद्या गरजूला वेळेला देणं, चांगले माणसाला द्यायला पण माणसं जरा पुढे मागे बघतात. आणि शक्यतो होत असलं तर डोंट गिव्ह ए फिश, टीच हिम हाऊ टू फिश. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा मला. अच्छा, हॅव ए गुड डे.